राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. प्रभाग क्रमांक 20 मधून मला माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मला प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणुकीची उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार आहे. आणि जनतेचं ज्याप्रमाणे त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, यापुढे देखील प्रभागाचा विकास हाच माझा ध्येय असेल आणि ह्यावर मी खरी उतरेन ह्याची मी आश्वासन देते. तेजसबाईंचं पाठबळ आपल्यासोबत असणारच आहे. एकूणच महिला म्हणून आपल्या प्रभागात आपण कशा प्रकारची जबाबदारी भविष्यात पाहता? 2017 मध्ये तुम्हाला माहितीच असेल, माझे पती तेजसजी कानपिळे हे तुम्हाला त्यांची कामे आधी माहितीच असेल की ज्या प्रकारे त्यांनी बरेचसे कामं या 8 वर्षात केलेली आहेत. तर त्याच प्रकारे त्यांचा पाठिंबा माझ्यासोबत असून ह्यापुढे प्रभागात जे काय प्रलंबित कार्य विकास असेल ते सोडवण्याचं नक्कीच प्रयत्न करेन आणि विकासाला मार्गी लावेल ही अशी मी. आपल्याला ज्या ज्या लोकांनी पाठबळ दिलं त्यांचे कशा प्रकारे आपण आभार? मी सगळ्यात पहिले लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे आभार मानेन. माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचे आभार मानेन. माझे काका जयंत पगडे ह्यांचे सुद्धा आभार मानेन. आणि सगळ्यात शेवटी माझे पती तेजस जनार्दन कानपिळे माजी नगरसेवक जे आहेत यांच्या पाठिंब्यामुळे हे गोष्ट शक्य झालेली आहे. आणि प्रभाग क्रमांक 20 मधील कार्यकर्ते ज्या पद्धतीने एवढ्या उत्साहाने ह्या गोष्टीची साथ देत होते आणि उत्साहाने काम करत होते, ह्याचं मी खरंच त्यांचा आभारी मानेन. आज माझाच नाही तर हा प्रभाग क्रमांक 20च्या प्रत्येक जनतेचा विजय आहे हे मी मानेन, असं मी सांगू इच्छिते. निश्चित बिनविरोध माझी पत्नी प्रियांका तेजस कानपिळे डॉक्टर आहेत. या ठिकाणी प्रभाग 20 मधून बिनविरोधात निवडून आले याचा एक मोठ्या प्रमाणात आनंद आहेच. मी 2017ला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी मला प्रभागात काम करण्याची या ठिकाणी संधी दिली होती आणि त्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी तत्पर होतो. याच सगळ्या कामाची पद्धती बघून आपले सन्माननीय आमदार साहेब असतील, परेशदादा ठाकूर असतील, लोकनेते रामशेठ ठाकूर असतील यांनी त्या ठिकाणी मला प्रभाग समिती ड ची सभापती देखील त्या ठिकाणी मला म्हणून काम करण्याची त्या ठिकाणी संधी दिली. आता मी हे सगळं नगरसेवक असो किंवा सभापती असो, आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना अनेक कामं प्रभाग क्रमांक 20 मध्ये झाले. त्यासोबत माझे सहकारी नगरसेवक चारुशीला घरत मॅडम, अजय बेहरा, आम्ही तिघां नगरसेवकांनी मिळून आज त्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात विकास कामं सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर आणि परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी केली. आणि आज त्या ठिकाणी पहिले 2017ला 2 जेंट्स आणि 1 लेडीज असे त्या ठिकाणी 3 उमेदवार होते. आता 2025ला 2025-26च्या निवडणुकीमध्ये 1 जेंट्स आणि 2 महिला आरक्षण त्या ठिकाणी पडल्यामुळे मला या ठिकाणी आज माझ्या पत्नीला उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी घोषित करावं लागलं होतं आणि आज त्या उमेदवार म्हणून पुढे आल्या. तर आज हे सर्व करत असताना एक जे जनतेशी या 5-7 वर्षामध्ये जी नाळ जोडली होती आणि जो उत्साह होता त्या कामाची, आपल्या कामाची बाबा एक लोकांनी दखल घेऊन एक लोकांमध्ये उत्साह आणि एक लोक आपुलकीने आपल्याला प्रोत्साहन करतो हे बघून चांगलं वाटलं. त्याच उत्साहाने मी त्या ठिकाणी सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी मला माझ्या पत्नीला देखील त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित केलं आणि आज ती बिनविरोध निवडून आलेली आहे. तर आम्ही दोघंही मिळून या ठिकाणी जे काही प्रलंबित विकास कामं असतील किंवा काही जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्याचे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. एक सुशिक्षित व्यक्तिमत्वाला या ठिकाणी संधी मिळताना जनतेला आपण काय आश्वासित करा? सुशिक्षित आज ही त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून आज माझी पत्नी या ठिकाणी आहे. ती आज डॉक्टर म्हणून या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात देखील काम करत होती. त्या क्लिनिकमध्ये तिथे प्रॅक्टिस चालू होती. आता ज्या वेळेला डॉक्टर उमेदवार म्हणून जी जनतेसमोर आली तर लोकांचाही एक मोठ्या प्रमाणात उत्साह होता की सुशिक्षित महिला किंवा डॉक्टर म्हणून आज या ठिकाणी आमच्या नगरसेवक म्हणून निवडून येतील. तर काही लोकांचे जे प्रश्न आहेत की जसं काही
प्रलंबित त्या ठिकाणी आता आपण उद्यान असतील डेव्हलप केलेले आहेत, कुठे विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर असेच काही भागातील जे जनतेला किंवा काही लहान मुलांना शिक्षण उपयोगी काही अशा गोष्टी ज्या असतील तर त्यासाठी त्या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार म्हणून ते त्या ठिकाणी जे काही प्रश्न समजून घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. तुमची सीट निवडून आले बिनविरोध, पण आता भाजपची सत्ता येण्यासाठी तुमची पावलं कशा प्रकारे? निश्चितच आता त्या ठिकाणी भाजपचे जे काही आमचे सर्व प्रभागामध्ये जे काही उमेदवार आहेत ते जवळजवळ 80% तरी माझ्या मते जे पहिले 2017 त्या ठिकाणी निवडून आले तेच चेहरे आहेत. तर त्या जसं आमच्या प्रभागामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात झाली तसं पूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत आणि आमचे सर्व भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा उमेदवार असतील त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि चांगल्या जोशामध्ये ते आपापल्या प्रभागामध्ये काम करतायत. त्यामुळे मोठ्या संख्येने भाजपचे उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे.